नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात फरसाण मिनी समोसा. बनवायला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होतो. शिवाय हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी हा समोसा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा स्नॅक म्हणून सुद्धा हा खाऊ शकता. आज हे जे समोसे आहेत ना, आपण फरसाणपासून बनवलेले आहेत. इटुकले पिटुकले तयार झाले आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला तर इतके टेस्टी झाले आहेत ना. रेसिपी शिकायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठल्याही क्षणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. फरसाण मिनी समोसा बनवण्यासाठी वरचं आपण जे आवरण असतं ना ते तयार करूयात. त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला आहे. सुरुवातीला मैदा चांगला चाळणीने चाळून घेतला. आता त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेऊयात. ओव्यामुळे समोस्याला खूप छान अशी टेस्ट येते. चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे. यामुळे ना समोसे आपले अगदी खुसखुशीत तयार होतात. आता बघा, तेल जे आहे ना ते आपण नॉर्मल तेल वापरलेलं आहे. तेल चांगलं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे तेलाचं मोहन पिठाला चांगलं बसलं की समोसे अगदी खुसखुशीत तयार होतात. चांगलं चोळून पिठाला हे आपल्याला तेल बसवायचं आहे. इथे बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे. तेलाचं मोहन चांगल्या प्रकारे पिठाला बसलंय. आता आपण लगेचच हे पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी ना अगदी थोडं थोडं पाणी टाकून एक घट्टसर गोळा मळायचा आहे. एकाच वेळी सुद्धा आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडंसं पाणी टाकतच अगदी घट्टसर याचा डो मळून तयार करूयात. हे समोसे खायला ना इतके मस्त लागतात. शिवाय हवाबंद डब्यामध्ये ना अगदी 15 ते 20 दिवसासाठी आरामात टिकतात. आता बघा, अगदी घट्टसर पिठाचा डो मळून तयार केला. यावरती एक झाकण ठेवूयात आणि हे पीठ जे आहे ना ते एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. एकीकडे पीठ रेस्ट होत आहे तोवर आपण समोस्यामधील जे स्टफिंग आहे ना ते तयार करूयात. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हा आपण शेव टाकणार आहोत. तर मार्केटमध्ये विकतचा शेव आहे जो आलू भुजिया असते ना ती वापरली आहे. आता आलू भुजियाच वापरावं असं काही नाही. तुमच्याकडे जो शेव आहे म्हणजे गाठिया शेव असेल किंवा फरसाण असेल तर कोणतंही तुम्ही इथे वापरू शकता. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा बडीशेप टाकायची आहे. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकायची. 1 चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकायचे, 1 चमचा चाट मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरायचं आहे आणि 1 चमचा इथे आपण थोडीशी साखर वापरणार आहोत. आता हा मसाला आपल्याला मिक्सरला अगदी दरदरीत कुटून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी बारीक करायचं नाही. तर याची आपल्याला थोडीशी दरदरीतच पावडर करायची आहे. इथे बघा, अगदी दरदरीतच आपण याची पावडर तयार केली. इथे आपला फरसाणसाठी हा मसाला तयार आहे किंवा स्टफिंग तयार आहे. यामध्ये ना आता आपण थोडेसे किशमिश म्हणजेच मनुके टाकणार आहोत. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण समोसा खाताना अगदी छान अशी टेस्ट येते. त्यामुळे मी इथे थोडेसे जे मनुके आहेत ना ते 2 भागामध्ये कट करून घेतले. आता जर तुमच्याकडे थोडेसे काजू असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे बघा, आपलं समोस्याचे जे मधलं स्टफिंग आहे ना ते आता तयार झाले. आता आपण लगेचच समोसे बनवण्यासाठी घेऊयात. समोस्यासाठी जे पीठ आहे ना ते सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आता रेस्ट झाले. परत एकदा याला ना हाताने थोडंसं आपण मऊ करून घेऊयात आणि आता आपण याचे समोसे बनवणार आहोत. आता समोसे बनवण्यासाठी आपण अगदी छोटंसं पुरीच्या आकाराचा गोळा घेणार आहोत. कारण आज आपण मिनी समोसे बनवणार आहोत. त्यासाठी अगदी छोटासा गोळा घेतला. हातावरती गोल करून घ्यायचा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुरी बनवतो ना तेवढाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही. आता इथे आपण एक पुरी लाटून घेऊयात
आता पुरी लाटत असताना ना आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही किंवा अगदीच जाड लाटायची नाही, थोडंसं मध्यमच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। आणि लाटत असताना थोडंसं याला लांबट आकारामध्येच लाटायचं आहे। इथे बघा अगदी थोडंसं लांबट आकारामध्ये आपण ही पुरी लाटून तयार केली। बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी आपली ही पुरी लाटून तयार आहे। आता याचे आपण 2 भाग करून घेऊयात। आणि आता आपल्याला यामध्ये जे आपण सारण तयार करून ठेवले किंवा मसाला तयार केलाय ना तो यामध्ये भरायचा आहे। तर एक घडी उचलायची आणि दोन्ही एकमेकांवर या घड्या आपल्याला ठेवायच्या आहेत, म्हणजे याचा ना आपल्याला एक कोन तयार करायचा आहे। इथे बघा मी एक कोन तयार करून घेतला आणि कोन जो आहे ना तो आपल्याला अगदी व्यवस्थित चिपकवून घ्यायचा आहे। आता यामध्ये ना 1 चमचाभर हे स्टफिंग भरायचं। वरच्या कोणाच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं, यामुळे ना समोसे चांगले चिपकले जातात आणि तेलामध्ये सुटणार नाहीत। आता बघा इथे आपला अगदी मस्त असा छोटासा मिनी समोसा बनवून तयार आहे। तर इथे मी एक समोसा तुम्हाला बनवून दाखवलाय, अशाच प्रकारे ना दुसरा सुद्धा मी समोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे। पहिली घडी दुसऱ्या घडीवर टाकायची, त्याचा एक कोन तयार करायचा आहे, व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचाभर हे सारण भरायचं आणि वरच्या दिशेने हलकंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि परत याला अगदी गच्च असं बंद करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा आपला हा दुसरा सुद्धा मिनी समोसा बनवून तयार आहे। आता अशा प्रकारे ना आपण बाकीचे सर्व समोसे बनवून घेऊयात। इथे बघा आपण सर्व समोसे बनवून घेतलेले आहेत। कमीत कमी एक 10 ते 12 समोसे आपण बनवून घेतले। एक 5 मिनिटासाठी फॅनच्या हवेखाली हे ठेवले होते आणि आता आपण याला लगेचच तळून घेऊयात। तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। आता आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही, अगदी मंद आचेवर हे तेल गरम करायचं आहे। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं तर ते पटकन वर आलं, म्हणजे तेल चांगलं तापलंय। आता एक एक करून तेलामध्ये समोसे सोडून घेऊयात। तेलामध्ये समोसे टाकले की याला लगेचच आपल्याला पलटवण्याची किंवा हलवण्याची घाई करायची नाही। ते आपोआप वर आले की दोन्ही बाजूने आपल्याला उलटपुलट करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता बघा हलकेसे समोसे वर आले की दुसऱ्या बाजूने हे समोसे आपण पलटवून घेऊयात आणि अगदी गोल्डन असा की ब्राऊन रंग येईपर्यंत समोसे मंद आचेवर तळून घेऊयात। इथे बघा समोस्याला अगदी छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलाय आणि जे तेलाचे बबल्स आहेत ना ते सुद्धा आता कमी झालेत। आपले समोसे छान असे तळून झाले आहेत। झाऱ्यामध्ये हे समोसे काढून घेऊयात। जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घेऊयात आणि जे राहिलेले आपले दुसरे समोसे आहेत ना ते सुद्धा आपल्याला अगदी मंद ते मध्य आचेवर तळून घ्यायचे आहेत। समोसे तळताना आपल्याला घाई करायची नाही। एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी एक 10 ते 12 मिनिटाचा कालावधी लागतो। आणि इथे बघा आपण सर्व समोसे तळून घेतलेले आहेत। आता हे जे समोसे आहेत ना ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 15 ते 20 दिवसासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकता। स्नॅकच्या स्वरूपात खाऊ शकता। मधल्या वेळेस जर काही खाण्याची इच्छा झाली असेल ना तर तुम्ही लहान मुलांना हे नक्कीच देऊ शकता। आता बघा नुकताच पाऊस सुरू झालाय, तर चहाबरोबर टी टाईम म्हणून तुम्ही हे स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकता। दुकानचं खाण्यापेक्षा जर घरात तुम्ही असे हे समोसे बनवून ठेवले ना तर लहान मुलेच काय, घरातील मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने खातील, माझी खात्री आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।